प्रेक्षकांनो, काल बयोचा रिव्ह्यू मी मुद्दामच दिला नाही आहे, कारण जरा कमी जास्त बोलल्या गेलं असतं माझ्याकडनं, कारण काल खूपच विचित्र आणि विक्षिप्त दाखवलं होतं त्यांनी. असो, तर आता ही सुमन बयो तिथे मुक्कामाला म्हणून तिच्यासाठी चादर आणि चटई घेऊन जात असते. गौतमी तिला हटकते आणि तिला म्हणते काही गरज नाही आहे तिला हे सगळं द्यायची. तेव्हा सुमन म्हणते असं काय करते गे वहिनी, तिला थंडी वाजेल ना. तेव्हा गौतमी म्हणते आण इकडे ते, मी देईल तिला नेऊन. मग आणि सुमनच्या चादरीमध्ये म्हणजे तिने चादरीमध्ये काहीतरी लपवलेलं असतं, पण गौतमी तिच्या हातातनं चटई हिसकवते. सुमन विचार करते बरं झालं चादर नाही घेतली. गौतमी तिला म्हणते जा तू इथून, तुला सांगितलं ना मी देईल तिला, जा म्हटलं ना. सुमन आता दबकतच तिच्या खोलीत निघून गेली आहे. बाहेर बयो अभ्यास करत बसलेली असते अंगणामध्ये. गौतमी तिथे येते आणि बयोला नको नको ते बोलायला लागते. काय ग, तुला काय गरज आहे हे सगळं करायची, गपचूप तू कातळगावला चालली जा ना. पण हे घे, तुला चटई आणली आहे मी, नाहीतर लोक गौतमी देवचाकेला नाव ठेवतील की गौतमीमध्ये साधी माणुसकी पण नाही आहे, मोलकर्णीला ती चटई पण देऊ शकत नाही. खरंच सांगा प्रेक्षकांनो, आपण आपल्या मावशींचा एवढा म्हणजे अपमान करू शकतो का? हिंमत तरी आहे का कोणामध्ये? एक दिवस जर आपल्या कामवाल्या मावशी आल्या नाही तर किती प्रॉब्लेम होतो. आणि याच्यात तर त्यांनी काय काय बोललंय कामवाल्या मावशींबद्दल. असो, तर आता बयो इराला आणि त्या गौतमीला सडेतोड उत्तर देते. इरा येते आणि म्हणते तू छान काम केलंस, मी इम्प्रेस झाले. तेव्हा बयो म्हणते काय आहे ना, माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंय की रस्त्यात कितीही लांडगे आणि कितीही कोल्हे आले ना तरी आपलं ध्येय हटू द्यायचं नाही. गौतमी तिला म्हणत असते पण तू तुझ्या आईचा वसा चांगलाच घेतलायस हं. नाही, तुला ही सगळी कामं शोभतात, त्या कातळगावला जाऊन हेच कर ना, 2-3 घरची कामं कर आणि पडेल राहा ना तिथे, कशाला इथे मुंबईला येऊन बसली आहेस. तेव्हा बयो म्हणते तुम्ही काळजी करू नका हं, माझं ध्येय मी लहानपणीच ठरवलंय, मी इथून जाणार तर डॉक्टर बनूनच जाणार, तुम्ही माझी काळजी करू नका. ते काय आहे ना, माझ्याकडे पैसे कमी पडत आहे म्हणून मी हे काम धरलंय. तेव्हा लगेच गौतमी अरे अरे पुअर बयो वगैरे वगैरे तिला बोलायला लागते. पण बयो मात्र या दोघींकडेही दुर्लक्ष करते आणि तिचा अभ्यास करत बसते. खरं तर बयोला ह्यांचं एवढं सहन करायची गरज नाही आहे, ती बाहेर राहून सुद्धा शुभमकरांचा पत्ता लावू शकते. पण असो, मालिकेत काय दाखवतील याचा भरोसा नाही आहे प्रेक्षकांनो. तर पुढे आपण बघतोय सुमनने बयोला कॉल केला आणि म्हणते बाळा तू बाहेर कशाला झोपलीस, कशाला इथे राहिलीस तू. तेव्हा बयो म्हणते अगं आत्ते, तसं पण मला मोकल काकूंनी घरात घेतलं नसतं आणि आपल्याला शोधायचं आहे ना त्या फाईलमध्ये काय येते. तेव्हा सुमन म्हणते पण तुला भूक लागली असेल ना बाळा. बयो म्हणते नाही ग, नाही लागली मला भूक. तेव्हा सुमन म्हणते तू ना अगदी भारती वहिनीकडनं शिकली आहेस, पोटाला चिमटा काढला तरी सुद्धा हसायचं. तेव्हा बयो म्हणते आत्या आपण रात्री आपल्याला आपलं काम करायचं आहे हं. सुमन म्हणते कोणी बघितलं तर अवघड होईल ग. तेव्हा बयो म्हणते आपल्याला रिस्क तर घ्यावीच लागेल ना, शोधावं तर लागेलच, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता बयोने फोन ठेवला आहे, देवाला नमस्कार करून ती तिथेच बिचारी चटईवर झोपून गेली आहे. प्रेक्षकांनो, गौतमीला म्हणजे तिच्या हॉलमध्ये तर नक्कीच जागा असेल ना बैठकीमध्ये, तिथे झोपू दिलं असतं बयोला तर काही बिघडलं असतं का? पण नाही, अत्याचार किती वाढवता येतील ते दाखवावं लागतं ना. हे असं होतं माझं, काहीतरी माझ्या तोंडून निघून जातं. असो, तर आता ही अंकिता आणि हेतल दोघी दाखवल्या. तर या हेतलला फार बरं वाटतंय कारण जॅकफ्रूटवाली तिथे नाही आहे ना. आणि मोकल काकू ती अंकिताला म्हणते मी मोकल काकूला काही घाबरत नाही. तेव्हा अंकिता तिला मुद्दाम चिडवत असते. पण अंकिता म्हणते तू काही म्हणा, ती इरा कशी असली ना तरी आपल्या कामाची आहे, आपल्याला काय आपण आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेऊ. तसंही तिच्या आईची डीनसरांशी ओळख आहे ना, आपली कामं होतील, मग बाकी आपल्याला काय पाहिजे. तेव्हा ही हेतल म्हणते मला पटतंय हं तुझं बोलणं. आता तेवढ्यात इराने त्यांना बयोचा असा फोटो पाठवलाय, म्हणजे बयो कशी बाहेर चटईवर झोपली आणि त्यातनं या फिदी हसायला लागलाय जसं की हा फार मोठा जोक आहे. बयो कशी भारी झोपली आहे ना चटईवर आणि पुन्हा तिला चादर पण नाही दिली आहे, ह्यात यांना जोक वाटतो आणि त्या मोठ्या मोठ्याने हसताय. आता इरा पुन्हा फोन करते आणि म्हणते बघितलं का त्या भिकारडीचा फोटो, कसा वाटला तुम्हाला. ही हेतल म्हणते वा ग, तू तिला चटईवरच झोपायला लावलंस आणि चादर पण नाही दिलीस. पण ही अंकिता म्हणते ती तिकडं का राहिली असेल का तुमच्याकडे. तेव्हा हेतल म्हणते अगं मोकल काकू ओरडतील ना तिच्यावर, उशीर झाला म्हणून राहिली असेल तिथे. आता ही इरा म्हणत असते मला ना त्या भिकारडीला त्रास देऊन खूप आनंद झाला. तेवढ्यात आरव तिचं वाक्य ऐकतो. मग इरा फोन कट करते आणि आरवला ऐकवते दादा इथे कशाला आलायस तू. आरव म्हणतो इरा अगं जरा तरी माणुसकी ठेव, त्या बयोशी नको एवढं वाईट वागू. पण ही इरा आरवलाच ऐकवते जा तुझं बरोबर आहे मला सगळं पटलं, जा तू आता जा. आता तो आरव काय बोलणार प्रेक्षकांनो. बिचारा चालला गेलाय तिथून. पण त्याने बयोसाठी एक ब्लँकेट आणलंय आणि तिच्या अंगावर टाकलंय आणि मनात म्हणतोय बयो कशाला आली आहेस तू इथे, चालली जा, ही जागा तुझ्यासाठी योग्य नाहीये, नको हे सगळं सहन करूस.
कशासाठी हे करतेस, आणि त्याला खूप वाईट वाटते बयोबद्दल आणि तो तिथून निघून गेलाय मग तिच्या अंगावर चादर टाकून. बयो जागीच असते, तिला खूप छान वाटते की आरवने तिची काळजी घेतली. थोड्या वेळाने सुमन येते आणि तिला उठवते. तेव्हा बयो म्हणते, अगं सुमन ते आरव दादा आला होता इथे आणि त्याने अंथरूण घातलं ग माझ्या अंगावर, किती जीव आहे ना त्याचा माझ्यावरती, अगदी लहानपणी होता ना तसाच. तेव्हा सुमन म्हणते, हो ग बयो, आपला आरव आहेच मायाळू. बरं चल आपल्याला जायचं आहे ना, ती फाईल शोधायची आहे ना. तेव्हा या दोघीही आत्यावरच्या रात्री उठल्यात. आता अलगद दबक्या पावलाने त्यांचं दाखवलं आहे सस्पेन्स, कसा कसं त्या कपाटापर्यंत पोहोचला आहे. तर आता सुमन आवाज न करता तिच्या खोलीत गेली आहे. रमाकांत ढाराडूर झोपलेला असतो आणि ती कपाटाचा आवाज करत म्हणजे उघडत असते. तर तिच्या लक्षात येतं की तिने किल्ली तर घेतलीच नाही. बयो म्हणत असते, घे ना मग कुठे आहे. तेव्हा सुमन तिला हळूहळू सांगत असते की ह्यांच्या उशाखाली आहे. बयो म्हणते, मग तू घे. सुमन म्हणते, नको नको बाई, मला भीती वाटते. मग बयो डेअरिंग करते आणि रमाकांतच्या उशीजवळ जाते. रमाकांत इकडनं तिकडे आळस देत असतो. तेव्हा बयो दचकते, पण बयो कशी बशी किल्ली घेते ती तिथनं उशाखालून आणि मग सुमन जवळ देते. आणि सुमन म्हणत असते, हळू बोल असे या दोघींच्या खाणाखोणं सुरू आहेत. तर फायनली कसं बस या दोघींनी ते कपाट उघडलं आहे आणि बयो त्यातली एक एक फाईल बघत असते. तर पहिली फाईल जी आहे ना ती गौतमीच्या काहीतरी प्रोजेक्टची आहे. त्यात काही कळत नाही बयोला, ते सगळं ती ठेवून देते पुन्हा त्या फाईलची चेन लावून. आणि मग दुसरी फाईल बघते तर त्यामध्ये तिला शुभमकरांचे लेटेस्ट सिग्नेचर दिसलेत आणि ते बघून बयोला शॉकच बसलाय की हे असं कसं, बाबा जर इथे नसतील तर यांच्या सह्या कशा काय याच्यावर आल्या. म्हणजे असं त्यांनी एवढं सांगितलं नाही आहे, पण एक गेस करते मी की त्यावरनं हा अंदाज तिने नक्कीच लावला असावा. आणि दोघींनाही आश्चर्य वाटलंय. आता हा रमाकांत झोपेत बडबडत असतो असं दाखवलं त्यांनी. या दोघी पण घाबरतात आणि आहे तशी ती फाईल पटकन कपाटात ठेवून देतात. आणि मग आता सुमनने ते कपाट पटकन लॉक करून टाकलं आहे आणि ती चाबी बयोजवळ दिली आहे. बयोने पुन्हा अलगद त्या रमाकांतच्या उशाखाली ठेवून दिली आहे. तर अशा प्रकारे ह्यांना काहीतरी क्लू मिळाला आहे, हे बरं आहे. तर आता बयोला दबक्या पावलाने सुमन बाहेर पुन्हा नेत असते. पण तेवढ्यात बाहेर आल्यावर बयो बघते की वरून गौतमी येते. अरे बापरे, गौतमी रात्रभर जागीच असते का प्रेक्षकांनो. सो जोक सपाट. पण आता बयो खूप घाबरली आहे की गौतमी आली आहे, आता काय उत्तर द्यायचं. पण सोपं होतं ना प्रेक्षकांनो, सांगायचं की 1 नंबरला उठले होते म्हणून. ते काय बाहेर थोडी जाणार होती बयो. सॉरी, पण मी एक जस्ट काय म्हणता येईल त्याला उपाय सुचवला की असं वाचता आलं असतं बयोला. असो आता काय बोलणार. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की सुमन घाबरली आहे गौतमीला बघून आणि गौतमी बयो आहे की नाही ते चेक करायला गेली आहे. तर बयो जागेवर नसते आणि आता गौतमी सुमनला काहीतरी प्रश्न विचारणार, पण सुमन घाबरलेली आहे. तर आता बघूयात बयो काय करते. बयो पण काय ना प्रेक्षकांनो, जरा नकारात्मक जास्ती दाखवलं जातं, ही कंप्लेंट आहे. असो, पण आता तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणखीन बऱ्याच चांगल्या मालिकांचाही मी रिव्ह्यू देते. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा.